आजच्या दिवसाची सुरुवात तर माझ्या मुंबईमध्ये मस्त असं फ्रेश वगैरे होऊन झाली आणि त्याच्यानंतरच मग आम्हाला नाश्ता आला होता. आता इथला नाश्ता पाहून तरी मला समजतच नव्हतं सुरुवातीला, पण नंतर समजलं की ज्या आपल्या बोटवे राहतात हे तिखट म्हणून दिलेत, पण त्याच्यामध्ये तिखट आणि गोड मिक्सच आहेत. पण मला काय आवडना गेलं हे, तर हे बघायला जेवढे छान दिसायले तेवढेच खायला खराब लागायले, तर तेवढ्यानं काय होत नाही म्हणून मी बाहेर गेलो चहा पिण्यासाठी आणि मग तिथं चहा आणि बिस्किट खाल्ला. पण चहा बिस्किटनं काही होत नाही. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणत होते की मुंबईचा वडापाव ट्राय कर, छान राहते म्हणून, तर मी गेलो थोडं पुढं गेल्याच्या नंतर मी तिथं वडापाव घेतला. आता ह्या वडापावची टेस्ट ठीकठाक आहे, म्हणजे थोडा सपक होता, इथल्या माणसांसारखाच. मिरची खाल्लं तरी पण तिखट लागला गेला होता. आणि त्याच्यानंतर मग हे मात्र मला एकदम भारी व्ह्यू वाटला, कारण थोडंच पुढं आले की ते एवढे मोठे कबूतर होते आणि ते एकदम छान वाटत होतं. त्याच्यानंतर मी माझ्या पॉईंटला गेलो आणि दुपारी आम्हाला जेवण आलं, तर दुपारचं जेवण करून घेतलं. जेवण केल्याच्यानंतर थोड्या वेळानंतर चहा आला, चहा पण पिऊन घेतला आणि बोर होत होतं म्हणून मी पुन्हा बाहेर गेलो. आता मला काय माहीत बाहेर जाणं हे माझंच म्हणजे मलाच अवघड होईल म्हणून बाहेर गेलो. असं काहीतरी आईस्क्रीम खावं मला आणि तिथं जाऊन मी आईस्क्रीम घेतली. मला वाटलं हा कोण 40-45 रुपयाचा असेल, पण ह्याची जेव्हा किंमत ऐकलो तेव्हा मीच हैराण झालो. हा कोण 85 रुपयाला म्हणलं. हे ऐकून मी त्यांना म्हणलो की काही डिस्काउंट देता का, तर ते म्हणले नाही मॅडम, सगळेच पैसे द्यावे लागतात. मग मला लई वाईट वाटलं की आमच्या कंधारमध्ये तर ह्याच्यापेक्षा 40 रुपयाला फुल ज्यूस येते आणि 25-30 रुपयामध्ये कोण एकदम भारी येतात, एकदम टेस्टी. हे तर काय नाही, माझे पैसे वेस्ट गेले तेवढे म्हणून. आता मोसंबी फ्रीची होती तरी पण मला माझे पैसे गेल्याचं लई वाईट वाटू लागलं. भेटूया नेक्स्ट